हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला आलेलो आहे, श्री क्षेत्र पाली. तर हा एक काशीचा रस्ता म्हणजे काशीळ फट्यावरून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. काशीळ फट्यावरून 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये पाली हे गाव आहे आणि तिथं खंडोबाचं खूप छान मस्त असं मंदिर आहे. तर आम्ही दर्शनासाठी तिकडं आलेलो आहे बघा. तर हे तुम्हाला जे मेन गेट दिसतंय, ह्या गेटमधून आतमध्ये पालीची एंट्री म्हणजे पाली गाव या गावाची एंट्री आतमध्ये झालेली आहे बघा. आम्ही आता गावामध्ये आलेलो आहे. तर इथून थोड्या अंतरावरच आपल्याला मंदिर आपल्याला बघायला भेटेल. तर आम्ही मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेण्यासाठी आलेलो आहे. तर हे बघा, इथं मंदिर लांबूनच बघा दिसतंय का, तो असं मस्त एकदम असा मंदिराचा म्हणजे वरचा कळस वगैरे दिसतोय. आम्ही आतमध्ये मंदिरात आलेलो आहे बघा. हे मेन गेट आहे मंदिराचं, जे आपण आतमध्ये मंदिरात एंट्री करतो हे मेन गेट आहे. आणि इथं आतमध्ये आल्यानंतर अशी छोटी छोटी दुकानं म्हणजे जे आपल्याला भंडार, खोबरं, ओटी वगैरे, नारळ, जे काय बेसिक वस्तू लागतात ते इथं मिळतात. बाहेरसुद्धा दुकानं आहेत. तर हे मंदिर खूप जुनं आहे आणि काळ्या भोर दगडात मस्त असं बांधकाम केलेलं आहे. खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यानंतर. तर हे इथे बघा, ही मेन एंट्री आहे आतमध्ये जाण्याची. हा मेन दरवाजा आहे मंदिरात आतमध्ये एंट्री करण्याची. तर इथे या साईडला बघा एक मारुतीचं मंदिर आहे आणि दुसऱ्या साईडला बघा एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर असं आहे बघा आतून मंदिर. आणि केव्हाही तुम्ही या, अगदी भंडारा असाच दिसणार, सगळं पिवळं पिवळं सगळं भंडाऱ्याचं सगळा पाऊस पडल्यासारखं तुम्हाला वाटेल. म्हणजे कोणत्याही तुम्ही वारी आलात तरी ना तुम्हाला भंडारा असाच दिसेल. मोस्टली तुम्ही पौर्णिमेला किंवा रविवारी आलात तर खूप खूप गर्दी असते. आम्ही रविवारी आणि पौर्णिमा सोडून आम्ही ऑड वारी आलो होतो, त्याच्यामुळं गर्दी फार कमी होती. म्हणजे नवीन असे नवरा नवरी किंवा असे बाहेरून आलेले लोक तेच होते बघा दर्शनासाठी आलेले. तर आम्ही आतमध्ये असं मस्त छान असं दर्शनासाठी म्हटलं पहिलं कोणी नाही आहे तर पहिलं दर्शन करून घ्यावं, कारण की आमचा गोंधळ आणि जागरण हे दोन्ही कार्यक्रम होणार होते. तर पहिलं दर्शन, आणि दर्शनाला यायच्या अगोदर तिथं नैवेद्य वगैरे घेऊन येतात. तर पहिलं नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग नंतर म्हटलं पुढं आपलं जोही कार्यक्रम आहे तो पुढं कंटिन्यू आपला ठेवायचा. तर बघा किती छान असं मंदिर आहे. या दीपमाळा बघा केवढ्या छान वाटतात आहे. तर इथं बघा आतमध्ये आम्हाला एक फोटो काढायला मिळाला खंडोबाचा. तर तुम्ही दर्शन घ्या सगळेजण. आम्हाला सांगितलं की एक तुम्ही प्रदक्षिणा करा, म्हणजे भंडारा वगैरे देवाला प्रदक्षिणा करून या. तर इथं अशी पद्धत आहे की प्रदक्षिणा ना आपल्याला पूर्ण करायची नसते. तुम्हाला मी सांगते कुठून आपल्याला पुन्हा मागं यायचं असतं. तर आम्ही असं भंडारा टाकत बघा, इथं कासवाचे सगळीकडे बघा चिन्ह आहेत, ते कासवाच्या दगडामध्ये कासव असं कोरलेलं. मग तिथं सगळीकडे आपल्याला असा भंडारा वाहत, आणि ही ज्या आतमध्ये छोटी छोटी मंदिरं आहेत ते तिथं आपल्याला असं भंडारा वाहत असं पूर्ण प्रदक्षिणा करायची. आणि मग अर्ध्यात गेल्यानंतर तिथं तुम्हाला मी दाखवेन, तिथून आपल्याला पुन्हा मागं यायचं आहे. तर इथं बघा ज्योतिर्लिंग मंदिर आहे, म्हणजे छोटे छोटे असे मंदिरं आहेत, तिथं आपल्याला असा भंडारा व्हायचा असतो आणि तिथून आपल्याला यायचं. तर इथं बघा ही तलवार आहे, इथंसुद्धा आपल्याला भंडारा व्हायचा असतो. असा भंडारा वाहत आम्ही पूर्ण एक प्रदक्षिणा करायची आणि मग नंतर आपल्याला पुढचा म्हणजे कार्यक्रम जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. तर बघा इथं आल्यानंतर खूप खूप प्रसन्न वाटतं. एवढं मस्त मंदिर आणि मोठं आपल्या कुलस्वामीचं आहे. आणि आपण वर्षातून कमीत कमी एकदा दोनदा तरी इकडे आल्यानंतर गावी दर्शनासाठी आलंच पाहिजे. तर इथं बघा इथून आपल्याला पुन्हा मागं जायचं आहे, कारण की पूर्ण ही प्रदक्षिणा करायची नसते. इथून आपल्याला पुन्हा राऊंड एक मारून ना ती प्रदक्षिणा पूर्ण होते. इथं अशी पद्धत आहे. तर आम्हाला तिथं सांगितलं त्या काकांनी. पुन्हा बघा इथे शिवलिंग आहे, इथेसुद्धा आम्ही भंडारा व्हायला आणि मग नंतर आम्ही पुढे गेलो. तर बघा इथे शिवलिंग तुम्ही बघू शकता किती छान आहे. आतमध्ये सगळे जेही मूर्त्या वगैरे आहेत ना ते सगळं म्हणजे दगडाचंच आहे आणि काळ्या भोर दगडाचं खूप छान असं कोरीव काम, कलर काम, एवढं छान वाटतं ना मंदिरात आल्यानंतर. खूप प्रसन्न वाटतं आणि मोकळा वेळ होता, दुपारची वेळ, आणि गर्दी खूप कमी होती. म्हणजे पूर्ण असं बघता येतं, दर्शन छान घेता येतं आल्यानंतर. आणि मला वाटतं मी बरेच 2 ते 3 वर्ष झाले असेल मी आलीच नव्हती मंदिरामध्ये, म्हणजे इकडे यायचा योगच नव्हता मला आलेला. तर आम्हाला जागरण गोंधळ हे दोन्ही कार्यक्रम करायचे होते.
तर आमचं तिथं दर्शन झालं. त्याच्यानंतर इकडं पाठीमागं ना, मंदिराच्या पाठीमागं म्हसोबा म्हणजे देवाची राखणी असतात ना, त्यांनासुद्धा आपल्याला त्यांचा जे काय असतो मानपान तो सगळा करावा लागतो. म्हणजे नारळ असेल किंवा अजून काय असेल ते करावं लागतो. तर इथं बघा आमचं हा राखण्या आहे. तर इथं आम्हाला एक नारळ द्यावा लागतो. त्यांनी सांगितलं इथे एक आपल्याला नारळ अर्पण करावा लागतो. त्याच्यानंतर इकडं पाठीमागं आल्यानंतर मंदिराच्या तर हे सुद्धा राखणे आहेत. इथंसुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आणि भंडारा व्हायचा. इथं नारळ नाही द्यायचा, नारळ फक्त आपल्याला म्हसोबाच्या इथेच द्यावा लागतो. तर इथं हे सगळा कार्यक्रम आमचा चाललेला, कारण की नैवेद्य वगैरे ते काका घेऊन आलेले, त्यांनी नैवेद्य वगैरे लावला, आम्ही भंडारच फक्त व्हायला. तर बघा बाहेरून पण बघा तुम्हाला दिसतच असेल अशा भिंती सगळ्या दगडाच्या आहेत. खूप खूप छान वाटलं. दर्शनही आमचं छान झालं. तर ही बघा माझी मोठी बहीण आमच्यासोबत होती. आमचे भाऊजी गेले होते कारण त्यांना ड्युटीवरती जायचं होतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर आमचा गोंधळाचा आता कार्यक्रम चालू होणार आहे. ते बघा अशी मांडणी केलेली आहे. त्या काकांच्या घरी असा गोंधळाचा कार्यक्रम आम्ही घेतला, कारण की आम्हाला तिथं म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर घेतात, पण तिथं थोडा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं आम्ही तिकडं नाही घेतला. तर इथं सगळे आम्हाला पूजा वगैरे करायला सांगितली. हळदी कुंकू, भंडारा किंवा अगरबत्ती, आरती सगळे ओवाळून घ्या बोलले ते, आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवा. आणि मग त्यांनी त्यांचा म्हणजे जो संबळ वगैरे वाजवून जो करतात ना गोंधळाचा कार्यक्रम, तो नंतर त्यांनी चालू केला. बघा आम्हाला नैवेद्य वगैरे त्यांनी सांगितलं की सगळं करून घ्या. खूप छान पद्धतीने सगळं करतात, तुम्ही नक्की करून बघा. बघा अशा पद्धतीने ना छान असा आमचा गोंधळाचा कार्यक्रम खूप छान असा पार पडला, मस्त एकदम झाला. आणि गोंधळाचा कार्यक्रम हा देवीचा असतो. याच्यानंतर आमचं जागरणसुद्धा आहे, म्हणजे त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ लवकरच येईल. तर गोंधळ आणि जागरण जर तुम्हाला कधी करायचं असेल किंवा इकडे यायचं असेल तर तुम्हाला एक नंबर मी देईन त्या काकांचा. त्या काकांच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ना तुम्ही इथं करू शकता खूप छान पद्धतीत. आणि सगळ्या विधी करून ना तुमचा केला जातो सगळा जागरण, गोंधळ किंवा अभिषेक वगैरे सगळं जे काय करायचं असेल ते. तर इथं आल्यानंतर तुम्ही ह्या काकांना नक्की भेटा आणि नक्की त्यांच्याकडून करून घ्या. आमचा कार्यक्रम खूप छान असा पार पडलेला आहे. तर मी आता इथं व्हिडिओचा एंड करते. तर खंडोबाच्या नावाने चांग भलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.